तसं गीतेलाही 18 नाव आहे. गीता, गंगा च गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगे, अर्धमात्रा, चिदानंदा, भवग्नी, भयहारिणी, वेदत्रयी, परानंता, तत्वार्थ ज्ञान मंजिरी. खऱ्या अर्थानं आम्हाला गीतेची 18 नावं. एकच ग्रंथ आहे. 5,500 वर्ष झाले. काळ बदलत गेला, काळ पुढे चालला, परंतु गीता जशीच्या तशीच आहे. गीतेच्या नंतर अनेक ग्रंथ आले, व्यासांच्या नंतर अनेक लेखक आले, आणि गीतेच्या नंतर अनेक संतही आले, परंतु गीता जुनी झाली नाही. लक्षात घ्या, गीता जुनी झाली नाही, कारण गीतेमध्ये ते तेज साठवलेलं होतं, जे तेज बाकीच्या ग्रंथामध्ये संतांना मिळालं नाही. आणि म्हणून वारकरी संप्रदाय असेल, महानुभाव संप्रदाय असेल, कोणताही संप्रदाय असू द्या, प्रत्येक संप्रदायानं गीतेवरती प्रेम केलेलं आहे. आणि म्हणूनच संतांनी म्हटलेलं आहे, गीता 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 वाचे जे म्हणती, 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 गीता गीता वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती. गीतेवरती अनेक संप्रदाय बोलतात, आणि गीतेवरती बोलताना अनेक संप्रदाय स्वतःचा सिद्धांत गीतेच्या आश्रयानं मांडतात. महानुभाव संप्रदायानं गीता सांगितली, त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज सांगतात, आम्ही असं बोलतो कारण की आम्हाला स्वामींनी सूत्र सांगितलं की बाई गीता श्रीकृष्णोक्ती. व्यासांना गीतेमुळे जी प्रसिद्धी मिळाली ती इतर ग्रंथामुळे नाही मिळाली आजपर्यंत. व्यास प्रसिद्ध झाले गीतेमुळं, कारण की सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनम पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. सर्व उपनिषद एका बाजूला आणि गोपालकृष्ण महाराजांची गीता एका बाजूला, आणि म्हणून इतर ग्रंथांना एक एक नाव आहे. आणि जसा एखादा राजाचा राजबिंडा राजकुमार असावा, त्याला अनेक नावाने लोक हाक मारतात. गीता जेव्हा वारकरी संप्रदायात गेली तेव्हा तिचं नाव पडलं भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी. महानुभाव संप्रदायात आली त्यावेळेस तिचं नाव पडलं रहस्यार्थ चंद्रिका. ही आमच्या खानदेशनं महानुभाव संप्रदायाला दिली. कैवल्यवासी ज्या गुरुकुलमध्ये आम्ही शिकलो, मोठे झालो, त्या गुरुकुलचे संस्थापक आचार्य प्रवर मुरलीधर बाबाजी. ही महानुभाव संप्रदायाला खूप मोठी देणगी आहे. आणि म्हणून या गीतेनं खऱ्या अर्थानं सर्व संतांना वेड लावलं. वारकरी सांप्रदायिक संत महंत ज्यावेळेस गीतेकडे बघतात त्यावेळेस या गीतेच्या महासागरावरती संत ज्ञानेश्वर माऊली एका बाजूनी बसलेले, एका बाजूनी संत तुकोबाराय बसले, एका बाजूनी महानुभाव सांप्रदायिक अनेक संत महंत आचार्य बसलेले, आणि प्रत्येक जण त्या गीतेच्या महासागरामध्ये बुडी देतो आणि एक एक तत्व बाहेर काढतो. आणि ते तत्व बाहेर काढताना ते प्रयत्न करतात, अथक प्रयत्न करतात. कोणी जेलमध्ये बसलेले तिथूनही गीता माऊलीचा शोध घेतात. लोकमान्य टिळक जेलमध्ये बसले, तिथं बसून त्यांनी गीतेच्या सागरामध्ये बुडी दिली आणि जगाला एक तत्व दिलं. संत ज्ञानेश्वर माऊली गीतेच्या काठावर बसले, त्यामध्ये गीतेच्या तत्वज्ञानामध्ये त्यांनी स्वतःला अर्पण केलं आणि जगाला भावार्थ दीपिका दिली. महानुभाव संप्रदायिक अनेक संत महंत गीतेच्या महासागरावरती बसले आणि या संपूर्ण महाराष्ट्राला 70 ते 80 टीका ग्रंथ सर्व महानुभाव संप्रदायानं दिलं. गीता गीता गीता
वाचे जे म्हणती गीता 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 वाचे जे म्हणती गीता 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 वाचे जे म्हणती. या ग्रंथाची थोरवी फार मोठी आहे. इतर ग्रंथ जे आहे ना त्या ग्रंथाला माग टाकणारा ग्रंथ आहे. गीतेच्या अगोदरही अनेक ग्रंथ जगात होते आणि गीतेच्या नंतरही अनेक ग्रंथ जगामध्ये झाले. गीतेच्या अगोदर अनेक पंथ जगात होते, नंतरही पंथ झाले. गीतेच्या अगोदर संतही होते आणि नंतरही संत झाले. परंतु गीता शास्त्र जेव्हा जन्माला आलं ना त्यावेळेस सगळे पंथ थांबले, सगळे ग्रंथ थांबले आणि सगळे संत थांबले आणि त्या गीता माऊलीला नमस्कार केला. कारण की गीता ही श्रीकृष्ण भगवंताच्या मुखातून जन्माला आलं असं भगवंताचं पहिलं आपत्य लक्षात ठेवा. जे भगवंताच्या वाणीमधून प्रसूत झालं स्वकीयम यद भवेत तेजा. भगवंताच्या वाणीमधून प्रसूत झालेलं भगवंताचं पहिलं आपत्य म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. आणि म्हणून त्या गीतेला सर्व संतांनी डोक्यावर घेतलं. आणि तिला ज्या दिवशी गीता जयंती असते या संपूर्ण खानदेशमध्ये वाघोदा असेल गीता जयंती फार आनंदात साजरी केली जाते. सगळे ग्रंथ त्या दिवशी जसं एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीचा वाढदिवस असावा आणि त्या दिवशी सर्व लोकांनी येऊन त्यांना शुभेच्छा द्यावा तसं वेद आगम निगम सर्व शास्त्र त्या ठिकाणी गीता माऊलीच्या सभोवताली जमा होतात आणि त्या गीता माऊलीला नमस्कार करतात की तुझ्यापासून आमचं अस्तित्व आहे. सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनम. आणि गीता माऊलीचं थोरपण त्या ठिकाणी मान्य करतात. जगामध्ये अनेक पंथ झाले परंतु जे जे पंथ झाले त्या प्रत्येक पंथाने गीता माऊलीला मानलेलं आहे. आणि म्हणून आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज सांगतात की असा वक्ता जे शास्त्र सांगताना जिथे स्वतः श्रीकृष्ण वक्ता आहे ते ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे. लक्षात ठेवा. गीता 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 वाचे जे म्हणती गीता 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 वाचे जे म्हणती गीता 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 वाचे जे म्हणती. धन्य धन्य ये कथा. ज्या वेळेस एकनाथी भागवत लिहिल्या गेलं, कृष्ण भगवंतावर लिहिलं गेलं. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज ज्या वेळेस बोलायचे ना कृष्ण भगवंतावर त्यावेळेस बोलताना स्वामी हाव भाव युक्त बोलायचे, अनुकार पूर्वक बोलायचे. महादाईसाला सांगायचे ना लीळा. गीतेवर बोलताना स्वामी भरभरून बोलायचे. लक्षात ठेवा. आणि स्वामींनी सर्वात जास्त प्रेम केलं तो म्हणजे कृष्ण भगवंताचा अवतार. ज्यावेळेस स्वामी महाराष्ट्रामध्ये आले तर गोपाळाची आण घेऊन स्वामी महाराष्ट्रामध्ये आले. आणि ज्यावेळेस स्वामी महाराष्ट्रातून निघाले होते ना की आता आम्ही महाराष्ट्रावर रुसलो, आम्हाला निघून जायचे, त्यावेळेस स्वामी सांगतात की पंडित महिमभट्ट सराळेकर जर इथं येतील आणि आम्ही त्यांना गीता वाखाणू तरी हे महाराष्ट्रात थांबेल. स्वामी येताना सुद्धा गोपाल कृष्ण महाराजांचं नाव घेतात आणि जाताना सुद्धा गीता सांगण्याचा हट्ट करतात. एवढी गीता माऊली महान आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींना विचारलं काय आहे गीतेची थोरवी, त्यावेळेस ते म्हटले की धन्य धन्य हा ग्रंथ धन्य म्हणे. का बरं? का या ग्रंथाचा वक्ता स्वयं श्रीकृष्ण भगवंत आहे. काजे शंभूची ये मती नागवे. शंभू म्हणजे महादेव. महादेवाच्या बुद्धीला नागवून टाकलं श्रीमद भगवद्गीतेनं. एक दिवस पार्वती आणि महादेव दोघ जण गप्पा मारत बसले होते आणि अचानक शंकर महादेव गप्प बसले, इकडे तिकडे बघायला लागले. पार्वती विचार करते मनामध्ये, सुंदर पत्नी मी तुमच्या शेजारी बसले, माझ्याकडे काही बघत नाही महादेव. आणि मग विचारते का हो म्हणे तुम्ही कुणाचा विचार करता. त्यावेळेस महादेव सांगतात आम्ही गीतेचा विचार करतो. आता गीता हे नाव स्त्रीलिंगी आहे. तिच्या मनात सवती मस्तर निर्माण झाला, कोणीतरी स्त्री असली पाहिजे. त्यावेळेस पार्वती देवी विचारते की गीता कोण आहे. त्यावेळेस महादेव सांगतात मी गोपाल कृष्ण महाराजांनी जी द्वापार युगात गीता सांगितली ना त्या गीतेचा विचार करतोय. त्यावेळेस पार्वती म्हणते असं काय त्या गीतेमध्ये जे माझ्यात नाही, मी इतकी सुंदर दिसते, तुमच्या शेजारी बसले आणि तुम्ही तिचा विचार करताय गीतेचा.
त्यावेळेस महादेव उत्तर देतात का देवी जैसे का रूप तुझे, देवी मी तुला कालही बघितलं आजही बघितलं, तुझं रूप मला रोज नवीन नवीन भासतं ना, तसं गोपालकृष्ण महाराजांच्या गीतेचा जेव्हा जेव्हा मी विचार करतो ना तेव्हा तेव्हा माझ्या बुद्धिरूपी गटाला कृष्ण भगवंताचं तत्व दरवेळेस नवीन नवीन भासतं. एवढी महान श्रीमद भगवद्गीता आहे. गीता 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 वाचे जे मन की, गीता गीता गीता